विक्रांतने अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं. खरंच माझे डोळे भरून आले, मी एकदम सदगदित झालो. मला खरं सांगायला गेलं तर विक्रांत हुंके आवरत नव्हते, पण मी स्वतःला आवरलं. मी आवरलं. याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही, हे लक्षात ठेव, जो तुझ्या बापानं कधी घालवला नाही. मित्रांनो, मी आक्रमक भाषण करतो, मी आक्रमक भाषण करतो. सगळे मला थोडासा रागीट समजतात, जहाल समजतात, पण माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझ्या प्रतिस्पर्ध्याबद्दल, माझ्या विरोधकाबद्दल, विरोधी पक्षातल्या कुठल्याही लेकी बाळींबद्दल, सुनांबद्दल, आई बहिणीबद्दल कधीही कोणाच्या मुलाबाळाबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाऊन अस्लाद्य भाषेचा शब्दप्रयोग मी कधी केला हे कोणी सांगू शकणार नाही. कोणी सांगू शकणार नाही की भास्कर जाधवने कोणाच्या तरी लेकी बाळींबद्दल, सुनांबद्दल, बहिणींबद्दल अपशब्द वापरले असं कधीही कोणी सांगू शकणार नाही. जरूर माझी भाषा आक्रमक आहे, पण त्या आक्रमकतेमध्ये सुद्धा माझ्या भाषेमध्ये कायम सभ्यता आहे, लक्षात ठेवा. जरूर माझे शब्द एखाद्याच्या वर्मी बसतात, आणि ते बसायला पाहिजेत का नाही बसायला पाहिजेत, पण ते बसत असताना कधीही कोणत्या शब्दाचा दर्जा कधी मी खालावू दिला नाही. आणि विक्रांत, मनामध्ये राग असताना तू सुद्धा तो शब्द या ठिकाणी ती प्रथा राखलीस, त्याबद्दल मुलगा म्हणून तुझा मी जाहीरपणे कौतुक करतो या ठिकाणी. मित्रांनो, काय झालं काय थोडासा संभ्रम निर्माण केला गेलाय, फार वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, म्हणून काही गोष्टीचा खुलासा करणं अत्यंत महत्वाचंच आहे. काय या भानगडी आम्ही काय कोणाच्या जीवावर केल्या? आम्ही आमच्या जीवावरच केल्या. कोणतरी आमच्या मदतीला धावून येईल, कोणतरी आम्हाला पाठिंबा देईल, आणि मग आपण ते सगळं करायचं, हे काय ठरलेलं काहीच नव्हतं. किंवा याच्यामध्ये व्यक्तिगत आमचं कोणाशीही भांडण नव्हतं. परंतु गेले 1.5-2 वर्ष ज्या पद्धतीनं आपले पक्षप्रमुख, या पक्षप्रमुखांबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल ज्या घाणेरड्या शब्दामध्ये सातत्यानं बोललं जातंय, हे तुम्हाला मान्य आहे? याचा प्रतिकार करायचा नाही, यांना त्याच शब्दात कधी कधी उत्तर द्यायचं नाही. दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? काय लागतं बाहेर? बॅनर लागतात, टायगर आ रहा है, हायला चुकीला माफी नाही, बदला घेतला जाईल, हिशेब चुकता केला जाईल, वगैरे 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 अशा प्रकारचे बॅनर लागतात. कोणाच्या बॅनर लागतात? राष्ट्रीय पक्षाचे, एका राष्ट्रीय पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे, जे आज विश्वगुरु म्हणून त्यांच्या पक्षाचे समजतात, त्या विश्वगुरूंचा फोटो, त्यांची निशाणी, त्यांचे पक्षाचे अधिकृत पदाधिकारी अशा प्रकारच्या ज्यावेळेला फोटो लावतात, अशा प्रकारचे आव्हान देतात, जिकडे तिकडे प्रसिद्धी करतात, टीझर प्रसिद्ध करतात, त्यावेळेला भास्कर जाधवच्या पाठीमागं 40 वर्षाची पुण्याई उभी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि ती उभी राहिली परवांच्या दिवशी पुण्याई पाठीमागं. त्याबद्दल योग्य ठिकाणी मी बोलेन. आजचा माझा तो विषय नाही. माझा विषय एवढाच आहे की थोडंसं घरभेदी, जे घरभेदी आहेत ना, त्यांनी थोडा संभ्रम निर्माण केला. काही ठिकाणी बोलले, ते म्हणाले काय गरज होती त्या सिंधुदुर्गात जाऊन भास्कर जाधवनी बोलायची, ते बोलले. आता मी भाषा कुठली वापरली? ह्यांच्यासारखी भाषा मी वापरली आहे? ते बोलले, ते आता इकडे येऊन बोलले, आता भांडणं झाली, आता ह्यांचा खर्च बिर्च कुणी करायचा? म्हणजे हा घरात, आणि ह्याला काळजी नेहमी खर्चाची, हा खर्च कुणी करायचा? अरे बाबा, तुला कोण गेला तुझ्याकडे खर्चाचा विचार? कोण गेला कोण? आणि जे रस्त्यावर उतरले त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, तुझ्यावर नाहीये. मला धक्का बसला 40 वर्षाच्या राजकीय जीवनामधला. अनेक वेळेला अशा प्रकारचे संघर्ष झाले.
हे बाबूराव खातो इथं बसलेत, बंधू टाकळ्यात हयात नाहीत, माजी आमदार आमचे बापूसाहेब खेडेकर हयात नाहीत, विलास सैतवडेकर वगैरे ही मंडळी आहे. ज्या वेळेला माझं नेतृत्व पुढे आलं त्यावेळेला खूप मोठे अशा प्रकारचे संघर्ष झाले, पण त्या संघर्षामध्ये कदाचित हे मदतीला धावून नाही आले, पण ह्याने कधी विरोधकांना हात मिळवणी नाही केली. ते म्हटले जाऊ दे, त्याचा तो काय तो करतोय, त्याचा तो निस्तरील, काय हरकत नाही. पण या वेळेला लक्षात ठेवा, उशाजवळ साप ठेवून झोप कधी येत नाही. उशाजवळ साप जर असेल तर झोप येईल तुम्हाला? येणार नाही. काय झालं पोलीस स्टेशन मध्ये? कोण जात होतं पोलीस स्टेशन मध्ये? याद्या घेऊन कोण जात होता आणि सांगत होते हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे, हा आमचा नाही, हा भास्कररावांचा आहे, ह्याला बाहेर काढा, ह्याला बाहेर ठेवा, याला अटक करू नका. कोण सांगत होतं? माझ्या 40 वर्षामध्ये मी पहिल्यांदा बघितलं मी 40 वर्षामध्ये. काय झालं काय? आज इथं अशोकराव नलावडे बसलेत. अशोकराव नलावडे आमचे आहेत, त्यांना तेवढं बाहेर ठेवा. तो गोट्या मोरे तुम्हाला माहित आहे, त्याच्या सख्या बहिणीचं लग्न होतं. त्याच्या सख्या अशोक नलावडे तिथं नव्हतेच भानगडीला, ते रस्त्याच्या पलीकडे चाच पीत होते. मी नंतर सगळ्या माहिती घेतल्या तेव्हा. तो या गोट्या मोडीच्या घरी लग्न, त्याच्या सख्या बहिणीचं 22 तारखेला त्याच्या बहिणीचा साखरपुडा होता शिरळमध्ये. मी या सगळ्यांच्या घरी 11च्या 11 लोकांच्या घरी भेटायला गेलो. स्वाभाविक आहे, आईला वडिलांना वाटणारच. म्हटलं काळजी करू नका, 22 तारखेला गोट्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या घरी येईल बहिणीच्या साखरपुड्याला. कारण जामीन झाला होता, फक्त ऑर्डर हातात मिळत नव्हती. ऑर्डर करता किती दिवस गेले. 22 तारखेचा साखरपुडा झाला, गोट्या सुटू शकला नाही. 23 तारखेला मी रामटेकला होतो, विदर्भाच्या दौऱ्यावर होतो. 22 तारखेला मी इथून गेलो, 23 तारखेला गेलो. 23 तारखेला जामीन होणार होता, तोही झाला नाही. 24 तारखेला सख्या बहिणीचं लग्न होतं. काय घरात प्रसंग असेल विचार करा. कुठे चंद्रपूर, कुठे गडचिरोली, कसा आलो असेल ते मला माहिती आहे. आलो आणि त्यांच्या लग्न मंडपात गेलो. फडके मॅडम डायरेक्ट, आई गदगदा रडत होती, बायको गदगदा रडत होती. लग्नाला उपस्थित राहिलो आणि जाऊन त्यांना आतल्या खोलीमध्ये सगळ्या कुटुंबाला बोलवलं. आई रडणारच, त्याची बायको रडणारच. त्याच्या वडिलांचं मला कौतुक करायचंय, त्यांच्या वडिलांचं कौतुक करायचंय. त्याच्या वडिलांनी सांगितलं कशाला रडताय, गोट्या नाही आला तर काय झालं, म्हणजे हेमंत नाही आला तर काय झालं. अगं गोट्याचा दुसरा अवतार म्हणजे भास्करराव हाच आपला गोट्या आहे. का तो पक्षाचा कार्यकर्ता नव्हता? कोण हे वरिष्ठ नेते? कोण? हा उमेश खताते येत आहे, याचे वडील, त्यांच्यावर आरोपपत्र होतं. उमेश खताते आमचा आहे, त्याला बाहेर काढा. त्याचे वडील भास्कररावांचे आहेत, हा आमचा आहे. कोण सांगत होतं हे सांगत होतं कोण? हे माझी लढाई, मला हाच जाब विचारायचा आहे तुम्हाला. तो संघर्ष माझा व्यक्तिगत होता की तो पक्षीय होता? पक्षीय होता ना. हा माझा आणि तो तुझा काय प्रकार आहे? यांना तर आपण सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस तर काय, पोलीस आता सध्या लाचारच झालेले आहेत. त्यांच्यात पोलीस पण राहिलंय काय? ते सध्या कोणी सांगावं कान धर, बस की बस, उठ की उठ, नुसता नावावर ड्रेस आहे म्हणून ते पोलीस. बाकी पोलीस नावाला काळीमाच आहे तो. पोलीस नावाला काळीमाच आहे तो. त्यांच्या बायकांबद्दल पुढारी बोलतायत, त्याचा त्यांना राग येत नाही. बघितलं ना टीव्हीवर, तो आपल्याबद्दल काय येणार? ज्या दिवशी हा संघर्ष झाला त्या दिवशी
वास्तविक आपण त्याचं सगळं संपवलं होतं की चला ते पुढे येत नाही, प्रत्येकाने घरोघर जा, चहा पाणी पिया आपण दिलं, नाश्ता पाणी दिलं, सगळे लोक पांगले होते की नाही पांगले होते? खरं तर ह्या घटनेला जबाबदार पोलीस आहेत. मी त्यांना सांगितलं की त्यांचा सत्कार जिथं झालाय त्यांना गाडीत भरा आणि घेऊन जा. पण वरून सारखे फोन येत होते, वरून सारखे फोन येत होते. आणि हे सगळं झाल्यानंतर ऍडिशनल एसपी आली आणि पोलीस आमच्या लोकांना घराघरात जायला लागले. विचारा काय लोक साक्षीदार आहेत त्याला, इथं फैसल आहेत, रामडिगे वगैरे काय लोक आहेत साक्षीदार. अंकुश, कपडे काढले होते तसेच कपडे पुन्हा चढवले आणि सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो. सरळ पोलीस स्टेशन मध्ये गेलो आणि सांगितलं की या सगळ्या भानगडीत तुम्हाला जर कोणाला अटक करायची असेल तर माझ्या लोकांना हात लावायचा नाही, मला अटक करा, मी स्वतः जायला तयार आहे. हे सांगणारा मी कुठं, आणि हा आमचा नाही तो आमचा नाही सांगणारे कुठं? काय चाललंय काय? पहिल्यांदा अटकपूर्व जामीन आपण घेतला तो पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना घेतला, माझ्या मुलाबाळांचा नाही घेतला. तुम्ही पण लक्षात ठेवा, कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं, कोणाच्या पाठीमागे उभं राहायचं. मी तर काय आता शेवटी आता वय इतकं बघितल्यानंतर मी किती काळ तुम्हाला सहकार्य करून मला माहित नाही. आहे अजून मजबूत आहे ना? पण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यामध्ये तरुण पिढीला उपयोगी येईल. माझे जावई, माझी मुलं, माझे पुतणे यांचा पहिल्यांदा मी अटकपूर्व जामीन घेतला नाही. मला शक्य होतं ना? मी पहिल्यांदा अटकपूर्व जामीन घेतला तो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा घेतला. का? तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अटक केलं तर पक्षाचं नाव बदनाम होईल म्हणून पहिल्यांदा मी पक्षाच्या विब्रतीकरता पहिल्यांदा लढलो. आणि त्यातल्या काही पदाधिकाऱ्यांचा आपण जामीन घेतला. ते पदाधिकारी सांगायला लागले आम्हाला, धक्क्यावर धक्के बसत होते मला, की आमचा कशाला घेतला? आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं होतं. कोण म्हणतं? पदाधिकारी म्हणतात. आमच्या वरिष्ठांनी आमचं नाव काढलं. कोण हे वरिष्ठ? हे वरिष्ठ कोण? ती लढाई संघटनेची होती. रस्त्यावर उतरला प्रत्येक माणूस हा संघटने करता होता. उद्धव बाळासाहेब ठाकरेंकरता लढत होता. आणि त्यावेळेला पदाधिकारी सांगतात की आमचं वरिष्ठांनी नाव काढलं. विश्वासघाती राजकारण माझं झालं या ओळीला अर्थ हाय त्या पत्रातल्या. कोण? वास्तविक सगळे संघटनेचे कार्यकर्ते आपले नाहीत. आणि एवढं करून या सगळ्यातला पुढारी मी होतो. कोणाला काढायचं नाही, कोणाला काढायचं नाही हे मला विचारायला नको? मला विचारलं पाहिजे, माझ्याकडे चर्चा झाली पाहिजे. आहेत पोलीस जिवंत, ते पोलीसच मला सांगत होते की हे तुमच्या पक्षाचे पदाधिकारी येत होते आणि हे मला सांगत होते की हा भास्कररावांचा आहे, ह्याला अटक करा, हा आमचा आहे, ह्याला सोडा. हे मान्य आहे तुम्हाला? हे मान्य आहे का तुम्हाला? म्हणून म्हटलं की असे साप उशाला घेऊन झोपून तुम्ही झोपू शकत नाही. ही असली भानगड म्हणजे काय? ही भास्कर तुझ्या अंगावरचा मळ सुद्धा नाही. हेड तिच्या आईला आहे काय नाही काय. पण हे वाईट आहे. कोण करतो हे सगळं? मी स्वतः सांगतोय की मला अटक करा. मी स्वतः धडपडतोय. सगळ्यांचा पहिल्यांदा अटकपूर्व जामीन घेतले आणि मग माझ्या मी मुलांचं सगळ्यांचे जामीन अटकपूर्व जामीन घेतले. अगोदर नाही घेतले माझे मी. काय नवीन काय? अशा पद्धतीच्या अफवा महाराष्ट्रामध्ये आज जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे लोक पण पसरवत आहेत आणि सत्ताधारी आमच्या जवळचे पण पसरवत आहेत. ते काय नाही हो, त्या भास्कररावांना ना उद्या काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून ते संघर्ष करतायत. मला मिळालं पाहिजे म्हणून मी संघर्ष करतोय. मला त्याचाही आज खुलासा होणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? उद्या उद्धव साहेबांची सत्ता येणार आहे का नाही येणार आहे? नक्की ना? मग तुम्हाला काय वाटतं त्यात मला काही मिळेल? तुम्हाला आजच सांगून ठेवतो, मला काही मिळायचं नाही. मी आजच सांगतो तुम्हाला. आणि मी त्याच्याकरता लढतच नाही. त्यामुळे मला त्याचं काही दुःखच नाही.
कारण ज्याची अपेक्षाच मी केली नाही ते मला मिळणार नाही तर दुःख काय मला वाटणार आहे? तुम्हाला असं वाटतं? त्यावेळेला मग अशी चर्चा होते. भास्कर तो जरा आक्रमक जास्तच आहे, तो रागीट आहे भयंकर. तसं नाही, जरा सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणारा माणूस असायला पाहिजे, जरा गोड बोलणारा असायला पाहिजे. हा जरा थोडासा गरम डोक्याचा माणूस आहे म्हणून ह्याला नको. म्हणजे दुसऱ्या पक्षाशी संबंध ठेवणारा म्हणजे हात मिळवणारा चोर पाहिजे. काय झालं काय? तुम्हाला आज सगळ्यांना मी सांगून टाकतो, मी जो लढतोय तो काहीतरी मिळणार आहे म्हणून लढणार नाही आणि लढत पण नाही. अरे मिळायचं असतं तर मला 2019 साली मला मंत्री करायला हवा होता का नको होता? सगळ्यात सिनियर कोण होता? मीच होतो ना. पूर्वी शरद पवार साहेबांनी मला मंत्री केलाच होता ना. इथं मला केला. मी कधीतरी माझ्या भाषणामध्ये कधीतरी याचा उल्लेख केला? सांगा जरा, एकानं कोणी पण सांगा की मला केलं नाही वगैरे असं. एकदा फक्त ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या दिवशी G24 तासला फक्त मी एकदाच एकच वाक्य बोललोय, ते मला चांगलं आठवतंय की माझा हक्क होता, मला मिळायला पाहिजे होतं आणि मिळणं माझा हक्क होता, परंतु माझ्यावर अन्याय झाला. अन्याय हा शब्द मी वापरला नाही पण मी बोलतो. त्याच्यावर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही नाराज आहात काय? मी यत्किंचितही नाराज नाही. हा विषय आजपासून मी सोडून टाकला. थोडा वेळ तुमचा घेऊ ना. मी त्या दिवशी सांगितलं, त्यानंतर कधीही स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता, काय काय लोक स्वतःचा मोठेपणा वाढवण्याकरता खूप वेळा बोलतात स्वतःबद्दल, कधी बोललो नाही. त्याच्यानंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना हे भाजपवाले सकाळ संध्याकाळ अटॅक करत होते, त्यांच्यावर करत होते. माहिती आहे का नाही तुम्हाला? त्यावेळेला ज्यांना मंत्रीपद दिली त्यातले किती जणांनी तोंड उघडली होती हो? आज जे उद्धव साहेबांवर बोलतात त्यांनी तोंड उघडली होती? मी गप्प होतो? मला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जाऊ द्या तिकडे मोरू द्या, मला काय करायचं असं मी कधी केलं? मीच लढत होतो का नव्हतो लढत होतो? दुसरा किस्सा तुम्हाला मी सांगतो. ज्या वेळेला पक्ष फुटला त्यावेळेला गटनेता बदलायचा वेळाला, कारण एकनाथ शिंदे गटनेते होते. दादा गटनेता कोणाला करायला हवं होतं? मनापासून सांगा, कोणाला करायला हवं होतं? विधानसभेमध्ये आज कोणाचा आवाज आहे? पक्षानं मला गटनेता केलं नाही, पक्षानं मला गटनेता केलं नाही. पण गटनेता केलं नाही म्हणून मी कधी भाष्य केलं, कधी तोंड उघडलं, कधी नाराजी व्यक्त केली, कधी सभागृहामध्ये संघर्ष करायचा थांबवला? काय संघर्ष करायचा? त्यांच्या विरोधात बोलायचं थांबवलं? मला केला नाही. तिसरी गोष्ट तुम्हाला आज सांगतो, विक्रांत खूप चांगलं उत्तर दिलंस. खरं तर त्यात असलेल्या लोकांना उत्तर द्यायची काही गरज नाही, पण तो माझी बॅग भरत होता. मी एकनाथ शिंदेच्याकडे जायला होतो तेव्हा माझे कपडे बिबडे तोच भरत होता, इस्त्री बिस्त्री वगैरे तोच करत होता. कारण अचानकपणे जायचं होतं ना, पळून जायचं होतं ना, लपून जायचं होतं ना, त्यामुळे तयारी नव्हती. त्यामुळे माझे कपडे त्याला इस्त्री कर, कुठं बूट पॉलिश कर, कुठं काय कर, जो करत होता त्यावेळेला. त्याचा किस्सा सांगतो तुम्हाला. 20 तारखेला मतदान झालं. 20 तारखेला मी रेल्वेतून इथं आलो. 21 तारखेला हे सगळे गुवाहाटीला काय ते सुरतला गेले आणि गुवाहाटीला गेले. किशोर मी इथंच होतो. त्या दिवशी आपली मीटिंग होती, इथंच होती. आणि मला उद्धव साहेबांचा फोन आला, आपल्या कार्यालयाच्या समोर तुम्हाला ताबडतोब मुंबईला यायला पाहिजे. मी मुंबईला गेलो. ट्रेन नव्हती. एक ट्रेन दिल्लीला जाणारी कुठली तरी लेट झाली होती, 4-4.5 तास. ती आपल्याला मिळाली. तुम्हाला माहित असेल काय लोकांना. मी गेलो. खरं तर पनवेलवरनं डायरेक्ट आम्हाला तिकडे न्यायची वास्तविक ट्रॅफिक मोकळं ठेवायला पाहिजे होतं, ते ठेवलं नाही. वेळ झाला आणि उद्धव साहेबांच्या वर्षा बंगल्यावर बैठक झालेली होती. मी हे कधी माझे स्वतःचे किस्से मी कधी बाकीच्यांसारखे सांगत नाही की आम्ही उद्धव साहेबांच्या मागे निष्ठेने कसे आहोत, आमच्यावर काय काय होतंय, हे कधीच मी सांगत नाही. पण आज सांगण्याची वेळ आली आहे. मी गेलो वर्षा बंगल्यावर. त्यावेळेला जवळजवळ सगळी बैठक बसलेली होती, झाली, संपत आली होती. सगळे 18च्या 18 खासदार उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातले 17-18 आमदार फक्त गेले होते. बाकी सगळे आमदार तिथे उपस्थित होते. तिथे हे बॅग भरणारे पण आमदार उपस्थित होते माझी. कारण रात्री बॅग भरायली होती, तेव्हा नव्हती भरायची.
बॅग भरणार आहे, लक्षात आलं ना तुमच्या का नाही? ते पण माझी बॅग भरत, म्हणजे तेव्हा काय भरायचं ठरलं नव्हतं, त्यामुळे इस्त्री बिस्त्री काय करायची नव्हती, मीटिंगला होती ते होते. सगळ्यांचं मी ऐकून घेतलं, सगळ्यांचं. मी शांतपणे बसलो होतो. तुम्हाला अभिमान वाटेल मी पुढचं वाक्य सांगितलं की, आणि तो वाटायलाच हवा. ज्याला खऱ्या अर्थानं स्वाभिमान काय तो कळतो, निष्ठा काय ती कळते, प्रक्षेप्रेम काय ते कळतं, आणि ज्यांना खऱ्या अर्थानं भास्कर जाधव काय तो माहिती आहे त्यांना अभिमान वाटेल असं पुढचं वाक्य सांगतो मी तुम्हाला. सगळ्यांचं ऐकून घेतलं, मी काही बोललो नाही. आणि त्यांचा आग्रह होता की आपण बीजेपीकडे जाऊ, अमुक करू तमुक करू. त्यांना ते काय बोलायचे बोलत होते. आणि ह्या एकट्या भास्कर जाधवनी तिथं सांगितलं, उद्धव साहेब तुम्ही पक्षाचे पक्षप्रमुख आहात, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही काय निर्णय घ्यायचा हा सांगणारा मी कोण? बरोबर आहे की नाही? निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, तुम्हाला काय वाटेल तो निर्णय घ्या. पण मला असं वाटतंय की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे. म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे, ते मी करतो. मी म्हटलंय जो अभिमान तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला. आता ती भूमिका स्पष्ट करतो. तुम्ही कुठेही जा, पण मी नंतर माझी भूमिका स्पष्ट केली तर म्हणाल भास्कर जाधवनी फसवलं. म्हणून आत्ताच सांगतोय की तुम्ही कुठेही जा, पण तुम्ही जर भाजप बरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. का द्यायला का होती घोषणा, अडचण काय? हा भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही हे सगळ्यांच्या बैठकीमध्ये पक्षप्रमुखांना सांगणारा हा तुमचा भास्कर जाधव आहे. तिथं सांगितलं. ह्यांच्याबरोबर गेले, काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही पक्ष सोडला. 2.5 वर्ष मंत्रिपद भोगताना लाजा नाही वाटल्या, तेव्हा सांगण्याचं धाडस करायला दाखवलं की तुम्ही भाजप बरोबर आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सरकार करणार असाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात येणार नाही. ते धाडस तुमच्या भास्कर जाधवनी दाखवलं. त्याचा उल्लेख मी कधी केला नाही, पण मी उद्धव साहेबांना सांगितलं की मी तुमच्या बरोबर नाही. आणि उद्धव साहेबांची एका सेकंदात नव्हे एका क्षणात प्रतिक्रिया आली की सगळे गेले तरी चालतील, आपण दोघांनी राहायचं आणि भास्कर जाधवच्या विरोधात आपल्या भाजपच्या विरोधात लढायचं. आपण दोघे राहिलो तरी चालेल, आपण दोघांनी मिळून भाजपाच्या विरोधात लढायचं. आज जो भास्कर जाधव लढतोय तो मंत्री सभा करता नाही तर आपल्या पक्षप्रमुखाला दिलेल्या शब्दाकरता भास्कर जाधव लढतोय. सगळेच काय पदाकरता चटावलेले आहेत काय, लाचार आहेत काय? माझ्याच पक्षातले काय लोक ही सगळी पिल्लं सोडतायत, तुम्हाला माहित नाही म्हणून सांगून ठेवतो. पण मी कधी हे बोलत नाही, बोललो नाही. पक्षांतर्गत विषयी जाहीर व्यासपीठावर मी कधी चुकून बोलत नाही. बोलतो कधी? कोणाला निष्ठा शिकवता तुम्ही? खोट्या निष्ठेच्या गोष्टी करायच्या. पाप्यान सांगितलं ते काय खोटं सांगितलं नाही. कोण होतं त्यावेळेला राष्ट्रवादीला मत द्या म्हणून सांगणारे माझ्या विरोधात? कोण होते? कोण? मी तर नव्हतो गेलो कुठल्या पक्षात. मी तर अपक्षात निवडणूक लढवली होती ह्या माझ्या सहकाऱ्यांच्या जीवावर. होता कोण तेव्हा? शेवटी अन्यायाला शेवटी परिसीमा झाली की तोंड उघडावं लागतं. उघडायलाच पाहिजे ना. मी सांगितलं मी येणार नाही भाजपा बरोबर. कोणाला कोणाची बदनामी करताय? हे पत्र सुद्धा काल तर व्हायरल कोणी केलं आहे काय त्या पत्रात? त्या पत्रात हे जे कोण गद्दार आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध करावं आणि उद्धव साहेबांचा झेंडा फडकवावा ह्या असे त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. अर्थ त्याचा तो आहे. कोणी केलं व्हायरल मला माहिती आहे, पण ते शोधणं आता जबाबदारी पक्षाची आहे, माझी नाहीये. वाटलं तर पक्षाला शोधेल नाही तर शोधणार नाही, त्यांचं त्यांनी ठरवायचं. सगळ्याच काय जबाबदारी आमच्या नाहीये. आणि म्हणून व्हायरल कोणी केलं पत्र? दुसरा मला प्रश्न विचारायचा आहे. बंड्या बोरुकर म्हणाला की तुम्ही लढवा म्हणून, आमचा पप्या म्हणाला, बाकी ज्यांच्या पण भावना आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. गेले 2 महिने मी चिपळूणमधून निवडणुका लढवणार असं अजिबात बोलायचं बंद झालंय. सगळं थांबलंय का? वातावरण चांगलं गरम आहे. थांबलं का गरम आहे? 2 दिवसापूर्वी महाशिवरात्र झाली.
कुठे एका संभाव्य उमेदवाराचे फोटो कुठे दिसले नाहीत. आमच्या चिपळूण मधले आणणारे लोक दिसले काय? आणणारे देवदर्शनाला दिसले काय? अरे कसले निष्ठावंत हे निष्ठावंत कसले? ही चिपळूणची जागा, त्याचा एक किस्सा तुम्हाला सांगून टाकतो. माझ्या पोराकरता मी काही करत नाहीये. त्याच्या नशिबात असेल तर होईल, नाही तर होणार नाही. मी माझा पोरगा 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 बाकीच्या नेत्यांसारखा करत बसणार नाही. मला खात्री आहे त्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, तो जाईल पुढं, नाहीतर नाही जाणार. आहे कोणाला परवा त्याची? आमचं काही घराणं काही राजकारणातलं नव्हतं. ज्या वेळेला शेखर निकम पलीकडे गेले, अगोदर त्यांना मी सांगतच होतो पदाधिकाऱ्यांना, पण हे एवढे आहारी गेले होते, विकले गेले म्हणणार नाही, आहारी गेले होते, एवढे आहारी गेले होते. यांनी ती जागा सोडलेलीच आहे. ज्या वेळेला शेखर निकम शिंदे गटात गेले त्यावेळेला मला वाटलं की ही जागा आपण घेऊ शकतो. आणि अचानकपणे इथंच आपण एक 100-200 लोकांची बैठक लावली. ती मोठा मेळावा झाला का नाही? संदीप कोलगे वगैरे आलीत काय जुनी मंडळी का नाही? चंद्रकांत सुवारबीवर आलीत काय? प्रकाशराव वगैरे मला भेटले, चंद्रकांत सुवार नाही आले. आणि इथं सगळी जुनी जाणती माणसं इथं बाहेर पडली एकदम झापकन, आणि आपण ही शीट लढवायची. मी फक्त एक वातावरण निर्मिती केली. मला माहित आहे की शीटा अशा सोप्या नसतात. त्याच्यानंतर मी पवार साहेबांना भेटलो. असं नाहीये हे, पवार साहेबांना भेटलो, म्हटलं ही तुमच्या पक्षाची जागा आहे, तुम्ही लढवणार नाही, ती आपल्याला जिंकून यायला पाहिजे, मला आशीर्वाद देणार, जा म्हणले लढा. योगायोगान त्यांच्या पक्षाचे जयंत पाटील आले अध्यक्ष. मीच सांगितलं, म्हटलं जयंतराव साहेबांच्याकडे असेशी मी आशीर्वाद मागितलेत. जयंतराव म्हणाले की मग ते आम्हाला कोकणात सीट नाही, इकडे नाही, तिकडे नाही. पवार साहेब म्हणले जिंकून भास्कर जाऊ येतो, जा. काय वाईट काय केलं मी? तिथून मी माझ्या पक्षप्रमुखांना उद्धव साहेबांना जाऊन भेटलो. साहेब ही अशी अशी जागा आहे, ती जागा जरी त्यांची असली तरी तुम्ही मला जर म्हणत असाल तर मला, मी पवार साहेबांकडनं ही जागा सोडवून घेऊ शकतो. उद्धव साहेब मला म्हणले ठीक आहे. एकदम किडा कोणाच्या वळवळला नंतर, माझं नाव फुटल्यानंतर कोणाच्या किडा वळवळला? आता तो किडा कुठं मिळाला? काय गेला कुठं किडा तो? त्याच्यानंतर या सचिन कदमना मी विचारलं, तुमच्या माहिती करता सांगून ठेवतो, बाबा रे तू जो काय नेहमी सांगतोस मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, मी निष्ठावंत आहे, तर तुझ्या निष्ठा मी बऱ्याच बघितलेत, त्यामुळे तुला न्याय मिळाला पाहिजे, लढ. छे हो आमच्यान कुठलं काय होतंय, आम्ही ते काय नेहमीच असतंय. नाही, मी विचारलं, हे प्रशांत यादव वगैरे जे आता काही इच्छुक आहेत तो विषय आहे, त्यांच्या घरी मी गेलो. भास्कर जो राजकारणात डावपेच खेळायला कमी नाही आहे, त्यांच्या घरी गेलो. त्यांना म्हटलं तुम्ही इच्छुक असाल तुम्ही लढवा. ते म्हणले नाही हो, जिंकून येत असलं तर तुमच्याशिवाय पर्याय नाही. मी रवींद्र मानेंच्या घरी गेलो. मी सुभाष मानेंना भेटायचा प्रयत्न केला, पण ते मुंबईमध्ये होते. बरोबर ना बंड्या? बरोबर ना मुन्ना? आता आणखीन कोण दिवटा राहायला भेटायचं त्याला? यांना विचारलं, हे आमचे नेते बघा मोठी इथं बसली बाजूला, प्रतापराव. विचारलं का नाही प्रतापराव, बाबा लढता काय? लढा. मला धन्यवाद दिले पाहिजे देवरुखला, धन्यवाद दिले पाहिजे. ते बंड्या बोरुकर आहे आमचा तालुका प्रमुख. इथं वेदा फडके आहेत आमच्या महिला जिल्हा संघटिका. आमचा इथं मुन्ना महाजन, आपला मुन्ना थरवल आहे. असे अनेक आहेत. या सर्वांनी एकच सांगितलं, सुरेशराव कदम संपर्क प्रमुख आहेत, त्यांनी एका शब्दात सांगितलं की जागा, मीच म्हटलं त्यांना की बाबा 3 वेळा चिपळूणला मिळालेली आहे, या वेळेला तुम्हाला ही जागा मिळाली पाहिजे, तुमचा हक्क आहे. मी सांगितलं, त्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं भास्करराव आम्हाला उमेदवारी मिळेल, पण आम्हाला उमेदवारी नको, आम्हाला आमदार हवाय. आणि म्हणून संगमेश्वर की चिपळूण हा वाद नाही. तुम्ही उमेदवार असाल तर हे निवडून येऊ शकता, हे ह्यांचे उद्गार होते. आम्हाला आमदार हवाय. हे निष्ठावन खरी, हे खरे निष्ठावन. 2 महिने आता मी गप्प आहे. कुठे गेले इच्छुक उमेदवार आणि कुठे गेले त्यांना खेळवणारे, चालवणारे? का दुसरा गिराईक मिळाला आता? कोण दुसरा गिराईक नाही मिळाला आता? प्रशांत पण मजबूत आहे, तसा काय कमी नाही आहे. फक्त आता शेखर जास्त की प्रशांत एवढाच फक्त सौदा करायचा राहिला असेल शिल्लक. तुम्हाला काय हवाय? आमदार हवाय का ह्यांचे किस्से भरणारा हवाय? या अशा अनेक गोष्टी आहेत.
याचा उल्लेख पप्यान मगाशी केला की मी कधी माझ्या जिभेवर हे शब्द येऊ देत नाही. मंत्रीपद मिळालं नाही, मी कधी चिडलेलो नाही. गटनेतेपद मिळालं नाही, मी माझं काम कधी सोडलं नाही. आणि आताही सुद्धा तुम्हाला माझा भाषणाचा मुद्दा हा होता की तुमची समज जर असेल की मला पुढे काहीतरी मिळतंय म्हणून मी हा संघर्ष करतोय, मला काहीतरी मिळेल म्हणून मी लढतोय. मित्रांनो, तुमच्या मनात जर संशय निर्माण झाला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल. मी कशा करताही लढत नाही, मी एवढंच लढतोय की माझ्या शिवसेनेवर, माझ्या पक्षप्रमुखावर अन्याय झालाय, त्या अन्यायाच्या विरोधात लढलंच पाहिजे, याच्याकरता मी लढतोय. आणि मग अशी विक्रांनी सांगितलं, माझ्या तोंडचे शब्द बरेचसे घेतले नाहीत त्यांनी, मैदान सोडणारी माणसं आम्ही नाही हो. हे अशा भानगडी तुम्हाला काय वाटतं, आम्हाला त्रास नसेल होत का सोडायचं मैदान? सोडायचं. मी तुमच्या पुढचं माहिती करता सांगून ठेवलंय, ते पुन्हा सांगतो, सांगायला नको ते सांगतो. मी उद्धव साहेबांना सांगितलंय, तुमच्या मनात माझ्याबद्दल काय असायचं ते असू द्या. तुम्ही माझं भलं कराल की वाटोळं कराल ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला काय कराल ते करा, तुम्ही काही करा. पण मी तुम्हाला शब्द देतोय आणि तो शब्द मी पुरा करेन की 2024 पर्यंत विधानसभेची निवडणूक होईपर्यंत तुमची साथ सोडणार नाही म्हणजे नाही, हे मी सांगितलं. साथ सोडणार नाही हे मी सांगितलंय. त्यामुळे कालच्या बातम्या मीडियाने पेरल्या, हा का कोणी पेरल्या? पेरल्या ना, हे लक्षात ठेवा. आता मी त्याला कशाला देऊ उत्तर त्या गोष्टी करता? मी काल एक स्टेटस टाकलं होतं, एका शब्दाचं उत्तर आहे माझं, मी स्टेटस टाकून दिलं होतं, काय बोललो नव्हतो मी, एवढंच फक्त बोललो होतो, योद्धा जेव्हा शरण जात नाही, योद्धा जेव्हा शरण जात नाही ना, काय झालं? शिवाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, संभाजी महाराजांची बदनामी थोडी झाली, शाहू महाराजांची बदनामी थोडी झाली, बाजीराव पेशव्यांची थोडी झाली, माधवराव पेशव्यांची बदनामी थोडी झाली. अरे एवढंच कशाला, ती माऊली 14 वर्ष वनवास भोगून आली, त्या सीतेची सुद्धा बदनामी झाली. झाली का नाही झाली? तिला पुन्हा जावं लागलं की नाही बाहेर? 14 वर्षाचा वनवास भोगून शेवटचा काळ सुद्धा तिच्यावर टीका झाली, तिच्याबद्दल तिला त्रास दिला गेला, तिला बदनाम करण्यात आलं. झालं ना? भास्कर जाधव कोण आहे? भास्कर जाधव एक सामान्य माणूस आहे. आणि म्हणून काल एक स्टेटस टाकलं की योद्धा जेव्हा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं. एवढंच फक्त मी बोललो. मी सहजासहजी आटपत नाहीये, मी सहजासहजी शरण जात नाहीये, मी ईडीला घाबरत नाहीये, मी सीबीआयला घाबरत नाहीये, मी एनआयएला घाबरत नाहीये, मी इन्कम टॅक्सला घाबरत नाहीये, मी कोणालाही घाबरत नाहीये. भाजपच्या नेत्यांनी माझा खून करायची जाहीर सभेमध्ये बोलले, मेलो तरी हरकत नाही, पण मी घाबरत नाही. तेव्हा शेवटचं षडयंत्र आहे की मला बदनाम करायचं काम चाललेलं आहे. हे षडयंत्र आहे, कोणाच्याही आमच्या मनामध्ये नाही की पक्ष सोडून जाणं, बिणं, हे जाणं ते जाणं आमच्या मनात पण नाही आणि काही नाहीये. कशा करता बरं? जेव्हा 2 वेळा पक्ष सोडले तेव्हा सगळ्यांच्या बैठका घेऊन केलं, लपून छपून तर काहीच करणार नाही. रातोरात बॅग भरून झाला काय? मी तुमच्यासारखा आहे? ते सगळे किस्से सांगून मी त्यांचं महत्व वाढवत नाही. ज्या दिवशी बॅग भरून गेले त्या दिवशी रात्री आम्ही एकत्र एका हॉटेलमध्ये पप्पे जेवत होतो. मी म्हटलं राहू दे आता माझी बॅग भरायची, जरा ये जेवायला, राहू दे, इस्त्री बिस्त्री करून जरा दमला असशील. म्हटलं नको तू. तो मोहित कंबोजी एकदाच बोलला, त्याचं उत्तर चांगलं दिलंस, लागू पडतं सगळ्यांना. कोणाला घाबरेन मी? मी कोणाची लांडी लबाडी केली नाही, कोणाची चोरी केली नाही, कोणाचं तोंड मारलं नाही, कोणाचा पैसा खाल्ला नाही, मंत्री असताना भ्रष्टाचार केला नाही, माझ्यावर आरोप नाही. कोणाच्या बापाला घाबरणार आहे मी? कशाला घाबरणार आहे? आणि म्हणून आज मी विदर्भातली जबाबदारी घेतली आहे. 28 आमदारांचा एरिया मला दिलाय. 28, 1-2 नव्हे, 5.5 खासदारांचा मला आमदार दिलाय. प्रकाशराव मोरे तिथं एकही आमदार सेनेचा नाही, एकही खासदार सेनेचा नाहीये. मी उद्धव साहेबांना सांगितलंय की इथं आपल्याला पक्ष उभा करण्याची संधी आहे. यश अपयशानंतर आहे, पण पक्षाची निशाणी, पक्षाचे कार्यकर्ते घराघरात पोहोचवण्याची संधी आलेली आहे. एक जागा तरी मला लोकसभेची ताब्यात द्या, मी एक जागा तरी द्या आणि 28 जागांपैकी 10 आमदारकीच्या जागा द्या. तुमच्याकडे फक्त आशीर्वाद मागतो. 4-5 आमदारांनी 1 खासदार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही.
जाईन तिथं, मेहनत करीन, कष्ट करीन. काय तिथं शिवसेना आहे तुम्हाला काय सांगू. कोकणातली शिवसेना एक नंबर आहेच, पण ती आता फक्त निवडणुकीपुरतीच राहिली आहे. मला वाटतं तुमच्यातली अशी रसरसती शिवसेना मला उभी करायची आहे. करणार ना का घाबरणार. अरे तुमच्या अंगात नुसत्या अशा लहरी आल्या पाहिजेत. नुसतं दिसला नेता की शिवाजी महाराज अमुक तमुक घोषणानी हे नाही ते, आणि समोरचा विरोधी दिसला की नाही गप्प बस म्हटलं तुला, असं बाकी काय हे दिसलं पाहिजे. आणि म्हणून मी ती विदर्भामध्ये काम करणार आहे. काही नाही मनामध्ये ठेवू नका. अर्ध्या वाटेवर कोणाला आयुष्यात सोडलं नाही, सोडणार नाही. कुठल्याही स्वार्थाकरता लढत नाहीये. पक्ष प्रमुखांना शब्द दिलाय म्हणून लढतोय, लढत राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही कमतरता काही ठेवणार नाहीये. हे पहिलं सांगतो. मिळण्याची अनेक वेळा संधी आल्यानंतर सुद्धा कशी हुकली. 2004 साली मला उमेदवारी मिळायलाच पाहिजे होती. त्याही वेळेला हेच होते सांगणारे, कान फुंकणारे. आणि म्हणून अशा अनेक शिवसेनेमध्ये माझ्या संध्या हुकलेल्या आहेत. तरी मी नाराज नाही. मी माझं कर्तव्य आणि काम करत राहणार आहे, हा तुम्हाला शब्द देतो. आणि म्हणून कुणीही जरी तुम्हाला सांगितलं की खरंच काय भास्करराव जातायत काय, अहो तुम्हाला अभिमान वाटेल. अख्ख्या विदर्भ मराठवाड्यातनं नुसते फोन, साहेब आता शेवटचा योद्धा तुम्हीच राहिले हो, नका हो जाओ. अरे म्हटलं माझा बाजीप्रभू देशपांडे झाला तर, माझा तानुश्री मालुश्री झाला तर. मी त्यांना हेच सांगितलं. गमतीचा भाग होता. बाजीप्रभू देशपांड्यांचा इतिहास लिहिला गेला, मुरारबाजीचा इतिहास लिहिला गेला, संभाजी कावजीचा इतिहास लिहिला गेला, त्या ठिकाणी जीवा महाल्याचा इतिहास लिहिला गेला, तानाजी मालुसरीचा इतिहास लिहिला गेला. त्यामुळे मी जरी गमतीनं बोललो असलो माझं ते असं झालं, तर या शिवसेनेकरता तसं माझं झालं तर मी माझं भाग्य समजेन. मी तर माझं दुर्दैव नाही समजणार, माझं भाग्य समजेन. आज इतिहास सांगतोय, पावन खिंडीत लढला बाजी म्हणून वाचला अवघा शिवाजी. म्हणतात ना, पावन खिंडीत लढला शिवाजी. मरण हे प्रत्येकालाच आहे, पण ते असं मरण यावं प्रत्येकाला, योद्ध्याचं मरण यावं, निष्ठेचं मरण यावं, कोणाचाही विश्वासघात केल्याचं मरण येऊ नये, अशी सर्वांची अपेक्षा असावी. आणि म्हणून तुम्हाला बोलवलं तर एवढ्या करताच बोलवलं की मी अनेक संघर्ष केले, पण एकालाही 1 मिनिट सुद्धा अटक झाल्याची, रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये अडकून पडल्याची माझ्या इतिहासात नोंद नाही. माझे 11 जे सदस्य गेले, यांचा विश्वासघात कोणी केलाय ते मला चांगलं माहिती आहे. यांची नावं कोणी दिली ती मला माहिती आहेत. यांच्या घरापर्यंत पोलीस कोणी नेऊन सोडले ते पण मला माहिती आहेत. इथं आहे आमचा साबळे, दीपक साबळे, दिलीप साबळे, प्रकाश जाधव, मोहन जाधव आहेत काय? मोहन जाधव कुठे आहेत? मोहन जाधव तुमच्या घरापर्यंत कोणी माणसं नेऊन सोडली तुम्हाला माहिती आहेत ना? कोण नेऊन देत होता पोलीस स्टेशनला? द्या. भाजपवाले तर देतच होते, त्याचा विचार सुद्धा करायची गरज नाही मला. आणि म्हणून या चिडीपायी हे सगळ्यांना तुम्हाला एकत्र केलंय. मी तुम्हाला विनंती करतो की असेच एकजूट राहा, असेच पाठीशी उभे राहा. उद्याचा भविष्यकाळ हा उज्ज्वल आपला आणि आपलाच आहे. बाकीच्यांचा हिशेब चुकता होणार आहे, बाकीच्यांचा हिशेब चुकता होणार आहे. करायचा ना? होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आता 14 तारखेला उद्धव साहेब येत आहेत गुहागरला. सर्वांनी अशाच ताकदीने या. मला काय माहिती तर बोलवलं असते हीच एवढीच सभा झाली, आणखीन काय सभा असते? बरोबर आहे का नाही प्रकाशराव? का हो दादा, बरोबर आहे का नाही? झाली सभा. तुम्ही वर जाऊन बघा, चारी बाजूला काय माणसं उभी आहेत. ती बाहेर ऊन आहे, त्या झाडाबिडा खालनं लांबून लांबून ऐकतायत माणसं भाषणं. आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो. पाठीशी उभे राहा. कुठलाही मनामध्ये किंतु परंतु काही शिल्लक ठेवूच नका. आपल्याला पुन्हा एकदा उद्धव साहेबांचा जो विश्वासघात झालाय त्याचा बदला घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे, महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे. आणि त्याच्याकरता फक्त एकच तुम्हाला तंत्र देऊन शकतो. उशाला साप ठेवून जगता येत नाही, झोपता येत नाही म्हणून सांगितलंय. त्या अनुषंगाने एकच तुम्हाला इशारा देतो, कोणाच्या विरोधात नाही, गैरसमज करून घेऊ नका. जाता जाता सांगतो, जिसने साथ दिया उसको साथ दो, जितने साथ दिया उसको साथ दो. ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्याला साथ द्या. जिसने तुम्हें त्याग दिया, तुम्हाला अडीअडचणीच्या काळामध्ये, प्रसंगाच्या काळामध्ये, भानगडी कुठल्या युद्धाच्या काळामध्ये ज्यांनी तुम्हाला त्याग दिला म्हणजे दुर्लक्ष केलं, जिसने तुम्हें त्याग दिया उसे तुम भी त्याग दो, तुम भी त्याग दो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।